गीता प्रवचन अध्याय 14वा. प्रकृतीची चिकित्सा. बंधूंनो, आजचा 14वा अध्याय एका अर्थी मागच्या अध्यायाचीच पूर्तता करणार आहे. आत्म्याला खरोखर काही करून घ्यावयाचे आहे असे नाही. आत्मा स्वयंपूर्ण आहे. आपल्या आत्म्याची स्वाभाविकच ऊर्ध्वगामी गती आहे. परंतु एखाद्या वस्तूला जड वजन लावले म्हणजे ती जशी खाली खेचली जाते, त्याप्रमाणे या देहाचे ओझे आत्म्याला खाली खेचते. गेल्या अध्यायात आपण पाहिले की कोणत्याही उपायाने जर देह आणि आत्मा पृथक करता आला तर प्रगती करणे शक्य आहे. ही गोष्ट कठीण असली तरी त्यामुळे मिळणारे फळ ही फार मोठे आहे. आत्म्याच्या पायातली देहाची बेडी जर आपण तोडू शकलो तर फार मोठा आनंद प्राप्त होणार आहे. मग मनुष्य देहाच्या दुःखाने दुःखी होणार नाही, तो स्वतंत्र होईल. ही एक देहरूपी वस्तू जिंकून घेतली तर मनुष्यावर कोण सत्ता चालवणार? जो स्वतःवर राज्य करतो तो विश्वाचा सम्राट होतो. देहाची आत्म्यावरील सत्ता दूर करा. देहाची सुखदुःखे ही विदेशी आहेत, ती परकीय आहेत. त्यांचा आत्म्याशी काडी इतका संबंध नाही. ही सुखदुःखे किती प्रमाणात अलग करावयाची याची कल्पना भगवान ख्रिस्तांच्या उदाहरणाने मी मागील वेळी दिली होती. देह तुटून पडत असतानाही अगदी शांत व आनंदमय राहणे हे ख्रिस्त दाखवित आहेत. परंतु देहाला आत्म्यापासून अलग करणे हे जसे एका बाजूने विवेकाचे काम आहे, तसेच दुसऱ्या बाजूने निग्रहाचे काम आहे. विवेकासहित वैराग्याचे बळ असे तुकारामांनी म्हणलं आहे. विवेक, वैराग्य दोन्ही गोष्टी हव्यात. वैराग्य म्हणजेच एक प्रकारे निग्रह, तितिक्षा. या 14व्या अध्यायात निग्रहाची दिशा दाखवली आहे. होडी चालवण्याचे काम वल्ही करतात, परंतु दिशा ठरवण्याचे काम सुकाणू करतात. वल्ही आणि सुकाणू दोन्ही गोष्टी हव्यात. त्याचप्रमाणे देहाच्या सुखदुःखापासून आत्म्याला अलग करण्याचे कामी विवेक व निग्रह दोहोंची जरुरी आहे. वैद्य ज्याप्रमाणे प्रकृती तपासून उपचार सांगतो, त्याप्रमाणे भगवंतांनी या 14व्या अध्यायात तमाम प्रकृती तपासून पृथक्करण करून कोणते रोग जडले आहेत ते दाखविले आहे. प्रकृतीची नीट विभागणी येथे केली आहे. राजनीतिशास्त्रात विभागणीचे मोठे सूत्र असते. जो शत्रू समोर असेल त्याच्यात जर भाग पाडता आले, भेद पाडता आले तर शत्रू लवकर जमीनदोस्त करता येतो. भगवंतांनी येथे तेच केले आहे. माझी, तुमची, सर्व जंतूंची, सर्व चराचराची जी प्रकृती, तिच्यात 3 वस्तू आहेत. ज्याप्रमाणे आयुर्वेदामध्ये कफ, पित्त, वात, त्याप्रमाणे इकडे सत्व, रज, तम हे 3 गुण प्रकृतीत भरून राहिले आहेत. सर्वत्र या 3 वस्तूंचा मसाला आहे. कुठे कमी, कुठे अधिक एवढाच फरक. या तिन्हींपासून जेव्हा आत्म्याला अलग करू तेव्हा देहापासून आत्म्याला अलग करता येईल. देहापासून आत्मा अलग करायचा मार्ग म्हणजे हे तिन्ही गुण तपासून त्यांना जिंकून घेणे. निग्रहाने एक एक वस्तू जिंकीत मुख्य वस्तूकडे जाऊन पोहोचवायचे. तमोगुण आणि त्यावर उपाय शरीर परिश्रम. प्रथम तमोगुण पाहूया. हल्लीच्या समाजस्थितीमध्ये तमोगुणाचे फारच भेसूर परिणाम दिसत आहेत. या तमोगुणाचा मुख्य परिणाम आळस, त्यातूनच पुढे झोप व प्रमाद. या तिन्ही गोष्टी जर जिंकता आल्या तर तमोगुण जिंकला असे म्हणता येईल. तमोगुणाच्या या 3 प्रकारातील आळस ही एक फारच भयानक वस्तू आहे. उत्तमोत्तम माणसेही या आळसामुळे बिघडून जातात. समाजातील सर्व सुखशांतीचा नायनाट करणारा हा रिपू आहे. लहानापासून वृद्धापर्यंत सर्वांना हा बिघडवतो. या शत्रूने सर्वांस व्यापले आहे. हा शत्रू आमच्या शिरण्यासाठी टपलेलाच असतो. जरा संधी मिळाली की शिरलाच आत. जरा 2 घास जास्त खा की त्या लावलेच त्याने लोळायला. जरा जास्त झोपा म्हणजे डोळ्यावरून आळस जणू निथळतो आहे असे दिसते. असा हा आळस जोपर्यंत नाहीसा होत नाही तोपर्यंत सारे व्यर्थ आहे. पण आपण तर आळसासाठी उत्सुक असतो. भराभरा काम करून एकदा पैसे मिळवावे म्हणजे मग विश्रांती मिळेल अशी इच्छा असते. पुष्कळ पैसे मिळवायचे म्हणजे पुढच्या आळसाची तयारी करून ठेवायची. आपली अशी समजूत आहे की म्हातारपणी विश्रांती हवीच, परंतु ही खोटी समजूत आहे. आपण जर नीट वागू तर म्हातारपणीही काम देऊ. म्हातारपणी तर आपण अनुभवी असल्याने अधिक उपयोगी पडणार, तर म्हणे त्यावेळेला विश्रांती. आळसास संधी न देणे यासाठी दक्ष राहिले पाहिजे. एवढा मोठा नळराजा, परंतु पाय धुताना जरा त्याचा पाय कोरडा राहिला तर म्हणे तेथून तो कली आत शिरला. नळराजा अत्यंत शुद्ध, सर्वतोपरी स्वच्छ, परंतु जरा अंग कोरडे राहिले, तेवढा आळस राहिला तर शिरलाच कली.
आपले तर सगळेच अंग उघडे पडलेले आहे. कोठूनही आळसाने आत शिरावे. शरीर आळसावले म्हणजे मग मनोबुद्धीही आळसावते. आज समाजाची उभारणी या आळसावरच झाली आहे. यामुळे अनंत दुःखे आहेत. हा आळस जर आपण काढू शकलो तर सगळी नाही तर निदान बरीचशी दुःखे दूर करता येतील. हल्ली समाज सुधारण्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. सामान्य माणसालाही कमीत कमी इतके सुख मिळाले पाहिजे म्हणून समाजरचना कशी असावी इत्यादी चर्चा होत आहेत. एकीकडे अतिशय सुख तर दुसरीकडे अत्यंत दुःख आहे. एकीकडे संपत्तीचे ढीग तर दुसरीकडे दारिद्र्याचे खोल खड्डे. ही सामाजिक विषमता दूर कशी करावयाची? जरूर तेवढे सर्व सुख सहज मिळवण्याचा एकच उपाय तो म्हणजे सर्वांनी आळस सोडून श्रम करायला तयार होणे. मुख्य दुःख आळसामुळेच आहे. शारीरिक श्रम करण्याचा जर सर्वांनी निश्चय केला तर हे दुःख दूर होईल. पण समाजात काय दिसते? एका बाजूस गंजून गंजून निरुपयोगी होणारे लोक दिसतात. श्रीमंतांचे अवयव गंजून चालले आहेत. त्यांचा शरीराचा वापरच नाही. आणि दुसरीकडे इतके काम चालू आहे की सर्व शरीर झिजून झिजून गळून गेले आहे. सर्व समाजात शारीरिक श्रम टाळण्याची प्रवृत्ती आहे. मरे मरे तो ज्यांना काम करावे लागते ते काही खुशीने श्रम करीत नाहीत. सुटकाच नाही म्हणून ते करतात. शहाणे लोक श्रम टाळण्यासाठी सबबी सांगतात. कोणी म्हणतात उगीच शारीरिक श्रम करण्यात वेळ का फुकट दवडायचा. पण हे असे मात्र म्हणणार नाहीत की झोप कशाला उगीच, हा जेवणात वेळ का दवडावा. भूक लागते म्हणून खातो, झोप लागते म्हणून झोपतो. पण तो शारीरिक श्रमाचा प्रश्न उभा राहिला म्हणजे मात्र म्हणतो उगीच शारीरिक श्रमात वेळ का दवडायचा. काय म्हणून हे काम आम्ही करावे, का राबावे? आम्ही मानसिक काम करून राहिलो आहोत. भल्या माणसा, मानसिक काम करतोस तर अन्न मानसिक खा, झोप ही मानसिक घे. मनोमय झोप व मनोमय अन्न घेण्याची योजना कर. समाजात अशा तऱ्हेने दोन भाग आहेत. एक मर मरणारे व दुसरे इकडची काडी तिकडे न करणारे. माझे एक मित्र म्हणाले काही डोकी आणि काही खोकी. एकीकडे फक्त धड आहे व दुसरीकडे मुंडके. धडाने फक्त झिजावयाचे, डोक्याने फक्त विचार करावयाचा. असे राहू केतू, धडे मुंडकी हे प्रकार समाजात झाले आहेत. परंतु खरोखरच केवळ मुंडकी व धडे असतील तर बरे होईल. मग अंधपंगू न्यायाने काही व्यवस्था तरी करता येईल. आंधळ्याला पांगळ्याने रस्ता दाखवावा, पांगळ्याला आंधळ्याने खांद्यावर घ्यावे. परंतु धडे व मुंडकी यांचे असे केवळ अलग गट नाहीत. प्रत्येकाला धड आहे व मुंडके आहे. रुंड मुंडाची ही जोडगोळी सर्वत्र आहे. याला काय करावयाचे? म्हणून प्रत्येकाने आळस सोडलाच पाहिजे. आळस सोडावयाचा म्हणजे शरीर परिश्रम करावयाचे. आळस जिंकण्याचा हाच उपाय. हा उपाय अंमलात आणला नाही तर त्याची शिक्षाही निसर्ग भोगावयास लागेल. रोगाच्या किंवा अन्य कोणत्या तरी रूपाने शिक्षा भोगणे सुटत नाही. शरीर ज्या अर्थी आम्हाला दिलेले आहे त्या अर्थी श्रम हे करावे लागणारच. शरीर श्रमात गेलेला वेळ फुकट जात नाही, त्याचा मोबदला मिळतो. आरोग्य उत्तम लाभते, बुद्धी सतेज, तीव्र व शुद्ध होते. पुष्कळ विचारवंतांच्या विचारातही त्यांच्या पोटदुखीचे व डोकेदुखीचे प्रतिबिंब उमटते. विचारवंत जर उन्हात मोकळ्या हवेत सृष्टीच्या सान्निध्यात मेहनत करील तर त्याचे विचारही तेजस्वी होतील. शारीरिक रोगाचा जसा मनावर परिणाम होतो त्याप्रमाणे शारीरिक आरोग्याचाही परिणाम होतो, ही अनुभवाची गोष्ट आहे. पुढे क्षयरोग जडल्यावरती पाचगणीला टेकडीवर हवा खावयास जायचे किंवा सूर्यकिरणाचे प्रयोग करायचे, त्याच्या आधीच जर बाहेर कुदळी घेऊन खणले, बागेला पाणी घातले, लाकडे फोडली तर काय वाईट. तमोगुणावर आणखी उपाय. आळस जिंकणे ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे झोप जिंकणे. झोप ही वस्तुतः पवित्र गोष्ट आहे. सेवा करून थकलेल्या साधू संतांची झोप म्हणजे तो योगच आहे. अशा प्रकारची शांत व गाढ झोप महाभाग्यवंताला लाभते. झोप खोल असावी. झोपेचे महत्त्व लांबी रुंदीवर नाही. बिछाना किती लांब व माणूस त्यावर किती वेळ होता यावर झोप अवलंबून नाही. विहीर खोल असेल तर पाणी अधिक स्वच्छ आणि मधुर असते. त्याप्रमाणे झोप जरी थोडी असली तरी खोल असली तर उत्तम कार्य होते. अर्धा तास मन लावून केलेला अभ्यास चंचल वृत्तीने केलेल्या 3 तास अभ्यासापेक्षा अधिक फळ देतो. झोपेचं तसंच आहे. लांब लचक झोप हितपरिणामी असतेच असे नाही. रोगी 24 तास बिछाण्यावर असतो. बिछाण्याची त्याची सारखी गाठ, परंतु झोपेशी गाठ पडत नाही. खरी झोप ही गाढ निस्वप्न अशी असते. मेल्यावर यमयातना काय असतील त्या असोत, परंतु झोप न येणाऱ्या दुःस्वप्नांनी घेरलेल्या कोण यमयातना.
वेदामध्ये तो ऋषी त्रस्त होऊन म्हणतो, पराच दुःस्वप्न्यम सुव, नको नको ती अशी दुष्ट झोप. झोप ही विश्रांतीसाठी असते, परंतु झोपेती नाना स्वप्ने व विचार छातीवर बसतील तर कुठली विश्रांती? गाढ व खोल झोप कशी मिळावी? जो उपाय आळसावर सांगितला तोच येथेही योजावयाचा. देह सारखा वापरला पाहिजे, म्हणजे मग अंतरणावर पडताच मनुष्य मेल्यासारखा पडेल. झोप म्हणजे लहानसा मृत्यूच. अशी सुंदर झोप लागावी म्हणून दिवसा पूर्वतयारी चांगली पाहिजे. शरीर थकून गेले पाहिजे. त्या इंग्रज कवी शेक्सपियरने म्हणलं आहे, राजाच्या डोक्यावर मुकुट आहे, परंतु डोक्यात चिंता आहे. त्या राजाला झोप येत नाही. याचे एक कारण म्हणजे शारीरिक श्रम तो करीत नाही. जागृतीत जो झोप घेतो तो झोपेच्या वेळेस जागा राहणार. दिवसा बुद्धी व शरीर न वापरणे म्हणजे झोप असती. मग झोपेच्या वेळी बुद्धी विचार करीत हिंडते आणि शरीरास खरे निद्रा सुख लाभत नाही. मग लांब लजक निजत पडायचे. ज्या जीवनात परमपुरुषार्थ साधावयाचा ते जीवन जर झोपेने खाल्ले तर पुरुषार्थ संपादवायचा केव्हा? निम्मे आयुष्य जर झोपेतच गेले तर मग काय मिळवायचे? पुष्कळ वेळ झोपेतच गेला की तमोगुणाची तिसरी गोष्ट जी प्रमाद ती सहजच घडते. झोपाळू मनुष्याचे चित्त दक्ष व सावधान असते. त्याने अनवधान उत्पन्न होते. फार झोपेने पुन्हा आळस उद्भवतो. आळसाने विसर पडतो. विस्मरण ही परमार्थाचा नाश करणारी वस्तू आहे. व्यवहारात ही विस्मरणाने हानी होते, परंतु आमच्या समाजात विस्मरण ही स्वाभाविक क्रिया होऊन गेली आहे. विस्मरण म्हणजे महान दोष असे कोणालाच वाटत नाही. कोणाला भेटायला जायचे ठरवले असावे, परंतु भेटायला जात नाही. विचारले तर म्हणतो, विसरलो बुवा. असे सांगणाऱ्यालाही काही फार मोठी चूक झाली असे वाटत नाही. ऐकणाऱ्याचंही समाधान होतं. विस्मरणावर इलाजच नाही अशी समजूत झाल्यासारखी दिसते, परंतु असा हा बेभानपणा परमार्थात वा प्रपंचात उभयत्र हानिकारकच आहे. विस्मरण हा मोठा रोग आहे. त्याने बुद्धीला कीड लागते, जीवन पोखरले जाते. मनाचा आळस हे विस्मरणाचे कारण. मन जागृत असेल तर ते विसरणार नाही. लोळणाऱ्या मनाला विस्मरणाचा रोग जडलाच समजा. म्हणून भगवान बुद्ध म्हणत असत, पमादो मच्चुनो पदम, विस्मरण म्हणजे मरणच होय. या प्रमादाला जिंकण्यासाठी आळस निद्रा जिंकून घ्या. शरीर परिश्रम करा व सतत सावध राहा. जी जी कृती करावयाची ती विचारपूर्वक करा. कृती उगीच सहजासहजी होता कामा नये. कृतीच्या आधी विचार, मागून विचार, पुढून मागून सर्वत्र विचाररूप परमेश्वर उभा असावा अशी सवय लावीत जाऊ तर अनवधानतेचा रोग दूर होईल. सारा वेळ नीट बांधून ठेवा. क्षणाक्षणाचा हिशोब राखा, म्हणजे आळसाला बोट शिरकवण्यास जागाच राहणार नाही. अशा रीतीने सर्व तमोगुण जिंकावयाचा प्रयत्न केला पाहिजे. गीता प्रवचने अध्याय 14 भाग 2. रजोगुण आणि त्यावर उपाय. स्वधर्म मर्यादा. नंतर रजोगुणाकडे मोर्चा वळवायचा. रजोगुण ही एक भयानक शत्रू आहे. रजोगुणाचीच ही दुसरी तमोगुणाचीच ही दुसरी बाजू. दोन्ही पर्यायी शब्दच आहेत असं म्हटलं पाहिजे. शरीर खूप निजून राहिले म्हणजे मग ते चळवळ करू लागते आणि खूप धावपळ करणारे शरीर पडू इच्छिते. तमोगुणातून रजोगुण भेटतो व रजोगुणातून तमोगुणाची भेट होते. एक आहे तिथे दुसरा आहेच. ज्याप्रमाणे पोळी एकीकडे आग व दुसरीकडे फुफाटा यात सापडते, त्याप्रमाणे मनुष्याच्या मागे हे पुढे रजस तमोगुण लागले आहेत. रजोगुण म्हणतो इकडे ये, तुला तमोगुणाकडे उडवतो. तमोगुण म्हणतो माझ्याकडे ये, की रजोगुणाकडे फेकतो. असे हे रजोगुण आणि तमोगुण परस्पर सहाय्यक होऊन माणसाचा नाश करतात. फुटबॉलचा जन्म लाथा खाण्यासाठी, तद्वत रजोगुणाच्या व तमोगुणाच्या लाथा खाण्यातच माणसाचा जन्म जातो. रजोगुणाचे प्रधान लक्षण म्हणजे नाना प्रकारची कार्य करण्याचा हव्यास, अचाट कर्मांची अपार आसक्ती. रजोगुणामुळे अपरंपार कर्मसंग जडतो. लोभात्मक कर्मासक्ती उत्पन्न होते. मग वासना विकारांचा वेग आवरत नाही. इकडचा डोंगर तिकडे रचावा व तिकडचा खळगा भरून काढावा असे वाटते. समुद्रात माती ओतून समुद्र बुजवावा आणि सहारा वाळवंटात पाणी सोडून तेथे समुद्र करावा असे वाटते. इकडे सुवेजचा कलवा खणू, तिकडे पनामा बनवू अशी उठाठेवीची हौस. हे मोडू ते जोडू. लहान मुलगा चिंधी घेतो, ती फाडतो, तिथे दुसरे काहीतरी करतो. तसंच हे त्यात मिसळ, ते ह्यात मिसळ, हे बुडव ते उडव असे हे रजोगुणाचे अनंत खेळ असतात.
पक्षी आकाशात उडतो, आपणाशी उडता आले पाहिजे. मासा पाण्यात राहतो, आपणाशी पाणबुडी काढून तसे केले पाहिजे. अशा प्रकारे नरदेहात येऊन पक्ष्यांची व माशांची बरोबरी करण्यात त्याला कृतार्थता वाटते. परकाया प्रवेशाचे, दुसऱ्या देहांची कौतुके अनुभवायचे हे डोहाळे त्याला नरदेहात सुचत असतात. कोणाला वाटते मंगळावर उडावे व तेथील वस्ती पाहावी. चित्त सारखे भ्रमण करीत असते. नाना वासनांचे जसे काही भूत शिरते अंगात. जे जेथे आहे ते तेथे पाहवतच नाही, घडामोड पाहिजे. मी एवढा मनुष्य प्राणी जिवंत असताना ही सृष्टी तशीच कशी राहणार असे त्याला वाटते. जसा एखादा पहिलवान असतो, त्याच्या अंगात खुमखुमी असते, ती जिरवण्यासाठी तो भिंतीला तडाखे देतो, झाडाला धक्के देतो. अशी रजोगुणाची उसळी असते. ही उसळी आली म्हणजे पृथ्वीला खणून तो काही दगड बाहेर काढतो व त्यांना हिरे माणके अशी नावे देतो. या उसळीसरशी तो समुद्रात बुडी घेतो, तळाचा कचरा वर आणतो व त्याला मोती हे नाव देतो. पण त्या मोत्याला नसते भोक, मग त्या मोत्यांना भोके पडतात. परंतु ती मोती कोठे घालावायची? मग नाका कानासही सोनारांकडून भोके पाडून घेतात. हे असे सारे प्रकार माणूस का करतो? हा सारा रजोगुणाचा प्रभाव आहे. रजोगुणाचा दुसरा परिणाम म्हणजे माणसात स्थिरता राहत नाही. रजोगुणाला फळ तात्काळ हवे असते, म्हणून जरा अडथळा येताच मनुष्य घेतलेला मार्ग सोडतो. रजोगुणी मनुष्य हे सोड ते धर अशी सारखी धरसोड करतो. रोज नवीन निवडानिवड. याचा परिणाम शेवटी हाती काहीच पडत नाही. राजस चलमत ध्रुवम. रजोगुणाची कृतीच चल व अनिश्चित आहे. लहान मुले गहू पेरतात, लगेच उपटून पाहतात. रजोगुणी माणसाचे असेच असते. भराभर सारे पदरात पडले पाहिजे, तो अधीर होतो, त्याला संयम राहत नाही. एके ठिकाणी पाय रोवणे त्याला माहीत नाही. येथे थोडे काम केले, जरा तेथे बोलबाला झाला की चालला दुसरीकडे. आज मद्रासला मानपत्र, उद्या कलकत्त्याला, परवा मुंबई नागपूरला. जेवढ्या म्युन्सिपाल्ट्या असतील तेवढी मानपत्रे मिळावी अशी त्याला हाव सुटते. मान ही एकच वस्तू त्याला दिसते. एके ठिकाणी स्थिरपणे काम करण्याची त्याला सवयच नसते. त्यामुळे रजोगुणी माणसाची फार भयानक स्थिती होते. रजोगुणामुळे मनुष्य नाना धंद्यात दुडबुड करतो, त्याला स्वधर्म राहत नाही. वास्तविक स्वधर्माचरण करणे म्हणजे नाना कर्मांचा त्याग करणे. गीतेतील कर्मयोग हा रजोगुणावर तोडगा आहे. रजोगुणात सारेच चंचळ. पर्वताच्या माथ्यावर पडणारे पाणी जर नाना दिशांनी वाहत गेले तर ते कुठेच राहत नाही, सारे नाहीसे होते. पण तेच सारे पाणी जर एका दिशेने वाहत जाईल तर त्या पाण्याची पुढे नदी होईल, तिच्यात शक्ती उत्पन्न होईल, तिचा देशाला उपयोग होईल. त्याप्रमाणेच मनुष्य जर आपली सारी शक्ती नाना प्रकारच्या उद्योगात न दवडता ती एकत्र करून एकाच कार्यात सुव्यवस्थितपणे होतील तर त्याच्या हातून काही कार्य होईल. म्हणून स्वधर्मास महत्त्व आहे. स्वधर्माचे सतत चिंतन करून त्यातच सर्व शक्ती वेचली पाहिजे. अन्य वस्तूकडे लक्षच जाता कामा नये. हीच स्वधर्माची कसोटी आहे. कर्मयोग म्हणजे अति किंवा अचाट कर्म नव्हे. केवळ पुष्कळ कर्म करणं म्हणजे कर्मयोग नव्हे. गीतेचा कर्मयोग निराळी वस्तू आहे. फळाकडे लक्ष न ठेवता केवळ स्वभावप्राप्त अपरिहार्य असा स्वधर्म आचरणे व तद्वारा चित्तशुद्धी करीत राहणे हा कर्मयोगाचा विशेष आहे. नाहीतर कर्म करणे सृष्टीसारखे चाललेच आहे. कर्मयोग म्हणजे विशिष्ट मनोवृत्तीने सारे करणे. शेतात धान्य पेरणे व मुठभर घेऊन कुठेतरी फेकणे या दोन गोष्टी फार निराळ्या आहेत. दोहोंमध्ये महदंतर आहे. धान्य पेरले तर केवढे फळ मिळते आणि फेकले तर कसे नुकसान होते हे आपण पाहतोच. गीताचे कर्म सांगते ते पेरणीप्रमाणे आहे. अशा स्वधर्मरूप कर्तव्यात फार शक्ती असते. तेथे सर्व परिश्रम अपुरे पडतात. त्यामुळे धावपळीस अवसरच राहत नाही. स्वधर्म कसा ठरवावा? हा स्वधर्म ठरवायचा कसा असा जर कोणी प्रश्न करील तर तो स्वाभाविकच असतो हेच त्याला उत्तर. स्वधर्म सहज असतो, तो शोधण्याची कल्पनाच चमत्कारिक वाटते. मनुष्य जन्मला त्याच वेळी त्याचा स्वधर्मही जन्मला. मुलाला आई जशी शोधावी लागत नाही त्याप्रमाणे स्वधर्म शोधावा लागत नाही, तो आगाऊच मिळालेला आहे. आपल्या पूर्वी दुनिया होती, आपल्या नंतर राहील. आपल्या मागे मोठा प्रवाह होता, पुढेही तो आहे. अशा प्रवाहात आपण जन्मतो. ज्या आईबापांच्या पोटी जन्मलो त्यांची सेवा, ज्या शेजाऱ्यांमध्ये जन्मतो त्यांची सेवा, या गोष्टी निसर्गतःच मला मिळाल्या. शिवाय माझ्या वृत्ती तर माझ्या अनुभवाच्याच आहेत ना. मला भूक लागते, तहान लागते, तर भुकेल्याला जेवू घालणे, तहानलेल्याला पाणी पाजणे हा धर्म मला ओघानेच लाभला. अशा प्रकारचा हा सेवारूप भूतदयारूप स्वधर्म आपणास शोधावा लागत नाही. जेथे स्वधर्माचा शोध चालला आहे
तेथे काहीतरी परधर्म किंवा अधर्म चालला आहे असे निश्चित समजावे. सेवकाला सेवा धुंडाळावी लागत नाही, ती आपणहून त्याच्याकडे येते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अनायासे लाभलेले नेहमी धर्मेच असते असे नाही. एखाद्या शेतकऱ्याने जर मला रात्री म्हणले, चल ते पलीकडचे कुंपण आपण 4-5 हात पुढे सारू, माझे शेत वाढेल, बिनबोभाट काम होईल. ते काम जरी शेजारी मला सांगत आहे, ओघाने आलेसे दिसले तरी ते असत्य असल्यामुळे माझे कर्तव्य ठरत नाही. चातुर्वर्ण्याची व्यवस्था मला गोड वाटते. याचे कारण हेच की ती स्वाभाविकता आणि धर्म आहे. हा स्वधर्म टाळून चालणार नाही. जे आईबाप मला लाभले तेच माझे आईबाप, ते मला पसंत नाहीत असे म्हणून कसे चालेल? आईबापांचा धंदा स्वभावतच मुलाला प्राप्त होत असतो. जो धंदा पूर्वापार चालत आला तो जर नीतीविरुद्ध नसेल तर तो करणे, तोच उद्योग पुढे चालवणे हा चातुर्वर्ण्यातील एक मोठा विशेष आहे. चातुर्वर्ण्य आज बिघडले आहे. त्याची अंमलबजावणी करणे कठीण झाले आहे. परंतु त्याची घडी जर नीट बसवता आली तर फार सुंदर होणार आहे. नाहीतर हल्ली पहिली 25-30 वर्षे नवीन धंदा शिकण्यातच जातात. धंदा शिकल्यावर मग सेवेची कर्माची क्षेत्रे मनुष्य धुंडाळतो. अशा प्रकारे पहिली 25 वर्षे शिकत असतो. या शिकण्याचा जीवनाशी संबंधच नाही. तो म्हणे पुढच्या जगण्याची तयारी करीत आहे. म्हणजे शिकताना जगत नसतो एकूण, जगायचे नंतर. आधी म्हणे सारे शिकावयाचे व मागाहून जगावयाचे. शिकणे व जगणे या वस्तू जशा अलगच केल्या आहेत, परंतु जेथे जगण्याचा संबंध नाही ते मरणेच म्हणावायचे. हिंदुस्थानातील सरासरी आयुर्मर्यादा 23 वर्षे आणि 25 वर्षापर्यंत हा शिकतच राहतो. अशा प्रकारे प्रथम नवीन धंदा शिकण्यात दिवस जातात. मग कुठे तो धंदा करायचा? त्यामुळे उमेदीची व महत्त्वाची वर्षे फुकट जातात. जो उत्साह, जी उमेद जनसेवेत खर्च करून देहाचे सार्थक करावयाचे ती अशी फुकट जातात. जीवन म्हणजे खेळ नाही, परंतु जीवनाचा धंदा हुडकण्यातच पहिले मोलाचे आयुष्य निघून जाते. ही दुःखाची गोष्ट आहे. हिंदू धर्माने एवढ्यासाठी वर्णधर्माची युक्ती काढली. पण चातुर्वर्ण्याची कल्पना जरी बाजूला ठेवली तरीही सर्व राष्ट्रात सर्वत्र जेथे चातुर्वर्ण नाही तेथेही स्वधर्म सर्वांना प्राप्त झाला आहे. आपण सारे एका प्रवाहात काही एका परिस्थितीसह जन्मलो असल्यामुळे सुधर्मचरणरूप कर्तव्य आपोआपच प्राप्त झालेले असते. म्हणून दूरची कर्तव्ये, ती कर्तव्य म्हणणेच गौण, कितीही चांगली दिसली तरी ती घेता कामा नये. पुष्कळ वेळा दूरचे चांगले दिसते. मनुष्य दूरच्यावर भुलतो. मनुष्य उभा असतो तेथे दाट धुके असते, पण ते जवळचे त्याला दिसत नाही. तो दूर बोट करून म्हणतो तेथे धुके दाट आहे. तिकडचा मनुष्य ह्याच्याकडे बोट करून म्हणतो तिकडे धुके दाट आहे. धुके सर्वत्रच आहे, परंतु जवळचे दिसत नाही. मनुष्यास दूरचे आकर्षण वाटत असते, जवळचे कोपऱ्यात बसते व लांबचे स्वप्नात दिसते. परंतु हा मोह आहे, हा टाळलाच पाहिजे. प्राप्त स्वधर्म साधा असला, कमी वाटला, नीरस भासला तरी जो मला प्राप्त झाला तोच भला, तोच सुंदर. समुद्रात बुडणाऱ्याला समजा एखादा ओबडधोबड ओंडका मिळाला, तो जरी पॉलिश केलेला, गुळगुळीत, सुंदर नसला तरी तोच तारेल. सुताराच्या कारखान्यात पुष्कळ रेखीव व नक्षीचे ठोकळे असतील, पण ते राहिले कारखान्यात व हा येथे समुद्रात बुडतो आहे. त्याला तो ओंडका जसा तारक तोच त्याने धरला पाहिजे. त्याचप्रमाणे जी सेवा मला प्राप्त झाली ती जरी गौण वाटली तरी तीच मला उपयोगी. तिच्यातच मग्न होऊन राहणे मला शोभते. त्यातच माझा उद्धार आहे. दुसरी सेवा शोधायला जाईन तर तीही जायची व पहिलीही जायची. अशामुळे सेवावृत्तीलाच मी आचवतो. म्हणून स्वधर्मरूप कर्तव्यात मग्न राहिले पाहिजे. स्वधर्मात मग्न झाले म्हणजे मग रजोगुण फिका पडतो, कारण चित्त एकाग्र होते. स्वधर्माव्यतिरिक्त ते कुठेही जात नाही. त्यामुळे चंचल रजोगुणाचा सारा जोरच झिरून जातो. नदी शांत व खोल असली म्हणजे कितीही पाणी आले तरी ती आपल्या पोटात जिरवून घेते. सुधर्माची नदी मनुष्याचे सारे बळ, सारा वेग, सारी शक्ती जिरवू शकते. सुधर्मात जितकी शक्ती वेचाल तितकी थोडीच आहे. स्वधर्मात शक्ती सर्वस्व होता म्हणजे रजोगुणाची धावपळ करण्याची वृत्ती नाहीशी होईल. चंचलत्वाची नांगीच मोडल्यासारखे होईल. अशा तऱ्हेने रजोगुण जिंकावयाचा. गीता प्रवचने अध्याय 14 भाग 3. सत्वगुण आणि त्यावर उपाय. आता उरला सत्वगुण. याच्याशी फार जपून वागले पाहिजे. याच्यापासून आत्म्याला अलग कसे करावयाचं, सूक्ष्म विचाराची ही गोष्ट आहे. सत्वगुणाचा अजिबात निकाल नाही लावायचा. रजतमांचा संपूर्ण उच्छेदच करावा लागतो.
परंतु सत्वगुणाची भूमिका जरा निराळी आहे. पुष्कळ समुदाय जमला आहे आणि त्याला काढून लावायचे आहे, तर कमरेच्या वर गोळ्या न झाडता खाली पायावर गोळ्या झाडा असा शिपायांना हुकूम देतात. त्यामुळे मनुष्य मरत नाही, परंतु घायाळ होतो. त्याप्रमाणे सत्वगुणाला घायाळ करावायचे, ठार मारायचे नाही. रजोगुण व तमोगुण गेल्यावर शुद्ध सत्वगुण राहतो. शरीर आहे तोपर्यंत कुठल्या तरी भूमिकेवर राहणे प्राप्त आहे. रजतम गेल्यावर जो सत्वगुण राहणार त्याच्यापासून अलग व्हायचे म्हणजे काय? सत्वगुणाचा अभिमान जडतो. तो अभिमान शुद्ध स्वरूपापासून आत्म्याला खाली पाडतो. एखाद्या कंदिलातील ज्योतीची प्रभा स्वच्छपणे बाहेर पडावी म्हणून आतली काजळी पुसून टाकावी लागते. काजळी पुसून टाकली, परंतु काचेवर धूळ बसली आहे, तीही पुसून टाकावी लागते. त्याप्रमाणे आत्म्याच्या प्रभेभोवती जी तमोगुणाची काजळी असते ती झडझडून दूरच केली पाहिजे. त्यानंतर रजोगुणाची धूळ ही साफ केली पाहिजे. तमोगुण धुतला, रजोगुण साफ केला, आता शुद्ध सत्वगुणाची काच राहिली. हा सत्वगुण ही दूर करायचा म्हणजे का काच फोडायची? नाही, काच फोडल्याने दिव्याचे कार्य होणार नाही. ज्योतीचा प्रकाश फाकण्याकरता काच तर पाहिजेच. ही शुद्ध चकचकीत काच फोडून न टाकता डोळे तिच्यामुळे दिपून जाऊ नयेत म्हणून लहानचा कागदाचा तुकडा आड धरायचा. डोळे दिपू द्यायचे नाहीत. सत्वगुण जिंकणे म्हणजे त्याबद्दलचा अभिमान, आसक्ती दूर करणे. सत्वगुणापासून काम तर करून घ्यायचे, पण जपून युक्तीने करून घ्यायचे. सत्वगुणाला निरहंकारी करावयाचे. हा सत्वगुणाचा अहंकार कसा जिंकावायचा? याला एक उपाय आहे. सत्वगुण आपल्या ठिकाणी स्थिर करायचा. सत्वगुणाचा अभिमान सातत्याने जातो. सत्वगुणाची कर्मे सतत करून तो स्वभावच करायचा. सत्वगुण कोणी घटकाभर आलेला पाहुणा असे न होता तो घरचा करून टाकावायचा. जी क्रिया कधीकधी आपल्या हातून होते तिचा आपल्याला अभिमान वाटतो. आपण रोज झोपतो हे दुसऱ्याला सांगत बसत नाही, परंतु एखाद्या आजाऱ्याला 15 दिवसात झोप आली नाही व मग जर थोडी आली तर तो सर्वांना सांगतो, काल थोडी झोप लागली बुवा. त्याला ती गोष्ट महत्त्वाची वाटते. किंवा याहून चांगले उदाहरण घ्यायचे तर श्वासोच्छ्वासाचे घेता येईल. 24 तास सारखा श्वासोच्छ्वास चालला आहे, परंतु आपण ते येणाऱ्या जाणाऱ्याला सांगत नाही. मी श्वासोच्छ्वास करणारा थोर प्राणी, अशी प्रौढी कोणी सांगत नाही. हरिद्वारला गंगेत सोडलेली काडी कलकत्त्यापर्यंत 1500 मैल वाहत गेली तर त्याची ऐट ती काही काडी मारणार नाही. ती सहज प्रवाहाबरोबर वाहत आली. परंतु कोणी भर पुरात प्रवाहाविरुद्ध जर 10 हात पोहून गेला तर केवढी ऐट मारील? सारांश, जी स्वाभाविक वस्तू आहे तिचा अहंकार वाटत नाही. एखादे चांगले कृत्य हातून झाले तर अभिमान वाटतो का? कारण ती गोष्ट सहज झालेली नाही म्हणून. बाळ्याच्या हातून एखादी चांगली गोष्ट झाली तर आई त्याच्या पाठीवरून हात फिरवते, नाहीतर त्याच्या पाठीची आणि आईच्या काठीची सदागाठ. रात्रीच्या गाढ अंधारात एखादा काजवा असावा, मग त्याची ऐट काय विचारता? तो सारी चमक एकदम दाखवत नाही, मध्येच लुकलुकतो, मग थांबतो, पुन्हा लुकलुकतो. प्रकाशाची तो उघडझाप करीत असतो. त्याचा प्रकाश सतत राहील तर त्यात ऐट राहणार नाही. सातत्याने विशेष वाटेनासे होते. त्याप्रमाणे सत्वगुण आपल्या क्रियातून जर सतत प्रकट होऊ लागला तर पुढे तो आपला स्वभावच होईल. सिंहाला शौर्याचा अभिमान नसतो, त्याला त्याची जाणीवही नसते. त्याप्रमाणे सात्विक वृत्ती इतकी सहज होऊ दे की आपण सात्विक आहोत याची स्मृतीही होणार नाही. प्रकाश देणे ही सूर्याची नैसर्गिक क्रिया, तिच्याबद्दल त्याला अभिमान नसतो. सूर्याला जर त्याबद्दल मानपत्र द्यायला गेलात तर तो म्हणेल, मी विशेष ते काय करतो? मी प्रकाश देतो म्हणजे करतो काय? प्रकाश देणे म्हणजेच माझे जगणे. प्रकाश न देईन तर मी मरीन, मला दुसरं माहीतच नाही. हे जसं त्या सूर्याचं तसं सात्विक मनुष्याचं झालं पाहिजे. सत्वगुण सर्व रोमारोमात पिळवून घ्यावयाचा. सत्वगुणाचा असा स्वभावच बनला म्हणजे मग त्याचा अहंकार वाटणार नाही. सत्वगुण फिका पाडण्याची, सत्वगुण जिंकण्याची ही एक युक्ती झाली. आता दुसरी युक्ती म्हणजे सत्वगुणाची आसक्तीसुद्धा सोडावयाची. अहंकार व आसक्ती या दोन निरनिराळ्या वस्तू आहेत. हा जरा सूक्ष्म विचार आहे, दृष्टांताने लवकर समजेल. सत्वगुणाचा अहंकार गेला तरी आसक्ती राहते. श्वासोच्छ्वासाचे उदाहरण घेऊ. श्वासोच्छ्वासाचा अभिमान वाटत नाही, परंतु येथे फार मोठी आसक्ती असते. 5 मिनिटे श्वासोच्छ्वास करू नका म्हणले तर होत नाही. नाकाला श्वासोच्छ्वासाचा अभिमान नसेल वाटत, पण हवासारखी ते घेत राहते. सॉक्रेटिसची गंमत आहे ना. सॉक्रेटिसचे नाक होते फेंद्रे. लोक त्याला हसत, परंतु विनोदी सॉक्रेटिस म्हणे, माझे नाक सुंदर आहे, मोठ्या नागपुड्यांचे. नाक भरपूर हवा आत ओढून घेते म्हणून तेच सुंदर. तात्पर्य, नाकाला श्वासोच्छ्वासाचा अहंकार नाही, परंतु आसक्ती आहे.
सत्वगुणाची ही अशीच आसक्ती वाटते. उदाहरणार्थ भूतदया हा गुण अत्यंत उपयुक्त आहे, परंतु त्याच्याही आसक्तीपासून दूर होता आले पाहिजे. भूतदया हवी, परंतु आसक्ती नको. संत सत्वगुणामुळे इतरांना मार्गदर्शक होतात. त्यांचा देह भूतदयेमुळे सार्वजनिक झाला असतो. माशा ज्याप्रमाणे गुळाला झाकोळून टाकतात, त्याप्रमाणे सारी दुनिया संतांवर प्रेमाचं पांघरून घालते. संतांच्यातही प्रेमाचा इतका प्रकर्ष होतो की अवघे विश्व त्यांच्यावर प्रेम करते. संत आपल्या देहाची आसक्ती सोडतात, परंतु सर्व जगाची आसक्ती त्यांच्या ठिकाणी जडते. सर्व जग त्याच्या देहाला सांभाळू लागते, परंतु ही आसक्ती संतांनी दूर केली पाहिजे. हे जे जगाचे प्रेम, हे जे थोर फळ, त्यापासून आत्मा अलग केला पाहिजे. मी कोणी विशेष असे कधी वाटता कामा नये. अशा प्रकारे सत्वगुण अंगी पचवून टाकावा. प्रथम अहंकार जिंकावा, मग आसक्ती जिंकावी. सातत्याने अहंकार जिंकता येईल. फलासक्ती सोडून सत्वगुणामुळे मिळणारे फळही ईश्वरार्पण करून आसक्ती जिंकावायची. जीवनात सत्वगुण स्थिर केल्यावर कधी सिद्धीच्या रूपाने तर कधी कीर्तीच्या रूपाने फळ पुढे उभे राहते, परंतु ते फळ ही तुच्छ लेखा. आंब्याचं झाड स्वतः एकही फळ खात नाही. ते फळ कितीही मोहक असो, रसाळ असो, ते फळ खाण्यापेक्षा न खाणेच त्याला मधुरतर असते. उपभोगापेक्षा त्याग गोड आहे. धर्मराजाने जीवनातील सर्व पुण्याईचे मिळणारे ते थोर स्वर्गसुखाचे फळही शेवटी लाथाडले. जीवनातील सर्व त्यागावर तो त्याने कळस चढवला. ती मधुर फळे चाखण्याचा त्याला हक्क होता, परंतु तो ती चाखता तर संपती. क्षीणे पुण्ये मृत्यूलोकास येती. हे चक्र पुन्हा त्याच्या पाठीस लागते. धर्मराजाचा केवढा हा त्याग! तो सदैव माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. अशा रीतीने सत्वगुणाचे सतत आचरण करून त्याचा अहंकार जिंकून घ्यावा. तटस्थ राहून सर्व फळे ईश्वराला अर्पून त्याची आसक्ती जिंकून घ्यावी, म्हणजे सत्वगुण जिंकला असे होईल. शेवटची गोष्ट, आत्मज्ञान आणि भक्तीचा आश्रय. आता शेवटची गोष्ट सांगावयाची. तुम्ही जरी सत्वगुणी बनलात, अहंकार जिंकलात, फलासक्तीही सोडली, तरी जोपर्यंत हा देह चिकटलेला आहे तोपर्यंत मधूनमधून हे रजतमाचे हल्ले येतच राहतील. हे गुण जिंकले असे घटकाभर वाटेल तरी ते परत जोर करून येतील. म्हणून सतत जागृत राहिले पाहिजे. समुद्राचे पाणी जोराने आत शिरून ज्याप्रमाणे आखाते निर्माण होतात, त्याप्रमाणे रजतमांचे जोरदार प्रवाह मनोभूमी शिरून आखाते निर्माण करतात. म्हणून जराही छिद्र ठेवू नका. कडेकोट पहारा ठेवा. आणि कितीही दक्षता बाळगली तरी जोपर्यंत आत्मज्ञान नाही, आत्मदर्शन नाही, तोपर्यंत धोकाच आहे. म्हणून काहीही करा, पण ते आत्मज्ञान प्राप्त करून घ्या. केवळ जागृतीच्या कसरतीने हे होणार नाही. मग कशाने होईल? अभ्यासाने होईल? नाही. एकच उपाय, तो म्हणजे भगवंताची अत्यंत जिव्हाळ्याने, कळकळीने भक्ती करणे. रजस्तमो गुणांना जिंकाल, सत्वगुणाला स्थिर करून त्याची फलासक्तीही जिंकून घ्याल, पण तेवढ्यानेही भागणार नाही. जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत निभावणार नाही. शेवटी त्या परमेश्वराची कृपा पाहिजे. त्याच्या कृपेस जिव्हाळ्याच्या भक्तीने पात्र झाले पाहिजे. याशिवाय मला दुसरा उपाय दिसत नाही. या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाने हा प्रश्न विचारला व भगवंताने उत्तर दिले. अत्यंत एकाग्र मनाने निष्कामपणे माझी भक्ती कर, माझी सेवा कर. जो अशी सेवा करतो तो या मायेच्या पलीकडे जाऊ शकतो. एरवी ही गहन माया तरता येणार नाही. हा भक्तीचा सोपा उपाय आहे. हा एकच मार्ग आहे. रविवार 22 मे 1932. श्रीकृष्णार्पणमस्तु.